Good morning, everybody. So, welcome once again to the physics lecture, and today we are going to start a new topic, and the topic is motion of plane. Okay, आज आपण टॉपिक सुरू करूया motion of plane. Motion in plane. So, before going to see exactly motion in plane, first we will see the motion. Okay, आता plane हा ठीक आहे, याचा आपण मिनिंग नंतर बघूया, पण पहिल्यांदा आपण मोशन म्हणजे बघूया. मोशन, व्हॉट इज मीन बाय मोशन? समजा मी आता सध्या इथं आहे, मी जर थोड्या वेळाने इथं आलो, सो काय झालं? इट इज मोशन. ओके, हा माझा हात आहे, इट इज मोशन. हा हात आहे, इट इज मोशन. मी इकडे तिकडे बघतोय, सो माझ्या डोळ्यांची मोशन होते. ओके, सो आपण काहीतरी चेंज करतोय, मग काय होतं? मोशन होती. ओके, सो चेंज इन पोझिशन इज सिम्पली कॉल्ड ॲज मोशन. सो मोशन म्हणजे काय? तर मोशन म्हणजे पोझिशनमध्ये चेंज पाहिजे. मोशन इज नथिंग बट चेंज इन पोझिशन. एका पर्टिक्युलर टाईममध्ये म्हटलं तरी चालेल, एका ठराविक टाईममध्ये. काहीतरी टाईम लागेल ना, काहीतरी सेकंड लागेल, काहीतरी मिनिट लागेल, काहीतरी तास लागेल. सो टाईम इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. सो change in position in a particular time is simply called as a motion. ओके, मग आता फॉर एक्झाम्पल मी सिम्पल असा जर मूव्ह झालो तर ही एक प्रकारची मोशन झाली ना. ओके, म्हणजे मोशनचे प्रकार किती असू शकतात बघा. एक तर सरळ मोशन असू शकते एखाद्या पार्टिकलची, एखाद्या ऑब्जेक्टची, बरोबर. किंवा मी जर एखादा बॉल असा हवेमध्ये फेकला तर तो बॉल असा वरती जाईल आणि पुन्हा तो बॉल खाली जाईल, बरोबर. म्हणजे बॉल वरती जातोय बघा, डायरेक्शन वरती आहे, पुन्हा असा होतोय आणि पुन्हा खाली आणखी येतोय. सो अशा टाईपमध्ये काय होतंय बघा, बॉल सरळ पण निघालेला आहे, आय मीन इकडं पण चाललेला आहे, ॲज वेल एज वरती पण चाललेला आहे ना. म्हणजे या ॲक्सिसचा पण विचार झाला पाहिजे. सो दोन्ही ॲक्सिसचा विचार झाला पाहिजे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. म्हणजे मोशन ही 2 डायमेन्शन पण असू शकते. किंवा एखादा पार्टिकल असा जात असेल बघा, काय म्हटलं मी, एखादा पार्टिकल असा जात असेल लाईक दिस, तो असाही जात असेल ना, इकडेही येत असेल, इकडं जातोय, इकडं जातोय आणि खालीही जातोय. बघा, पार्टिकल आधी असा गेला, पुन्हा असा गेला आणि पुन्हा खाली गेला. सो किती डायमेन्शन झाल्या? 3 डायमेन्शन झाल्या, 3D झालं. सो मोशन ही 1D असू शकते, फक्त सरळ गेली. 2D असू शकते, म्हणजे वरती पण जाते आणि सरळ पण जाते. सो एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस बोथ आर कन्सिडर्ड. ॲज वेल ॲज मोशन अशी असू शकते, अशी असू शकते, खाली जाऊ शकते. 3 डायमेन्शनमध्ये पण असू शकते ना. सो मोशन कॅन बी इन 3 डायमेन्शन्स. इट मीन्स मोशन कॅन बी डिफाईन और मोशन कॅन बी डिफरन्शिएट इन 3 टाईप्स. ओके, सो टाईप्स ऑफ मोशन म्हणूया, टाईप्स. अगदी सोपं लक्षात राहण्यासाठी, टाईप्स. सो सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हटलं, मोशन इन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट, बघा, मोशन इन स्ट्रेट लाईन, यालाच रेक्टिलिनियर मोशन म्हटलं जातं. कसली मोशन? रेक्टिलिनियर मोशन, जी की स्ट्रेट लाईन आहे. मग यालाच आपण 1 डायमेन्शनल मोशन म्हणूया, 1D. ओके, म्हणजे मोशन एकतर ही अशी असेल, प्लस एक्स ॲक्सिसला असेल, और मायनस एक्स ॲक्सिसला असू शकते ना, और एकतर प्लस वाय ॲक्सिसला असू शकते, और मायनस वाय ॲक्सिसला असू शकते. बघा, और इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकतर प्लस किंवा ठीक आहे, ह्याला प्लस झेड ॲक्सिस म्हणूया, और मायनस झेड ॲक्सिस असू शकते. म्हणजे या जेवढे काही ॲक्सिस आपण कन्सिडर केलेले आहेत, यातला कुठला तरी एकच घ्यायचा. नाही तुम्ही म्हणाल एक्स पण घेतला आणि वाय पण घेतला, सो दॅट इज 2 डायमेन्शन होईल ना, म्हणून मी और लिहिलं. बघा, और याचा अर्थ तुम्ही या सगळ्या ॲक्सिसपैकी कुठलाही एक ॲक्सिस कन्सिडर करा. म्हणजे मी जर समजा असा सरळ बॉल फेकला तर तो बॉल सरळ जातोय ना. सो ही एकाच डायमेन्शनमध्ये मोशन आली बघा. किंवा आपण सरळ निघालेलो आहोत लाईक दिस, सो ही एकाच डायमेन्शनमधली मोशन आहे ना, आपण इकडे तिकडे कुठंच जात नाही. किंवा मी एकतर इकडं चाललो, किंवा एकतर मी वरती चाललो, किंवा एकतर मी खाली चाललो, किंवा एकतर मी असं तिरकं चाललो, कुठेही जायचं पण एकाच डायरेक्शनला जायचं. म्हणजे आपलं डिस्टन्स चेंज होत चाललेलं आहे, डिस्प्लेसमेंट चेंज होत चाललेलं आहे,
विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, व्हेलॉसिटी आहे, मग ते सगळं येतं. सो ही झाली वन डायमेन्शन मोशन, जी की एकाच लाईनवरती आहे. अजून इथं प्लेन वगैरे काय आलेलं नाही, फक्त मोशन आलेलं. त्यातला पहिला टाईप आला म्हणजे आपण काय म्हणूया, मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणूया. नेक्स्ट दुसरा प्रकार मी काय म्हणतो बघा, मोशन इन प्लेन, ज्याला की टू डायमेन्शनल मोशन म्हणायचं. 2D, टू डायमेन्शनल, आठवते, सॉरी लक्षात येते 2D. सो मोशन इन प्लेन म्हणलं बघा मी. प्लेन, प्लेनचा अर्थ लक्षात ठेवा. दिस इज XY प्लेन. हा काय आहे, XY प्लेन आहे बघा. लक्षात येते, म्हणजे XY प्लेन म्हणलं की तिथं कुणाचा विचार होणार, एक्सचा पण विचार होणार आणि वायचा पण विचार होणार. बरोबर. मग समजा एखादा पार्टिकल कंटिन्युअस असा चाललाय तर फक्त कुणाचा एक्सचा विचार झाला म्हणजे कुठली मोशन झाली, ही झाली. पण मला सांगा, मी जर एखादा बॉल वरती फेकलाय तर बॉल बघा वरती पण चाललाय ॲज वेल एज तो समोर पण निघालाय ना, म्हणजे वाय ॲक्सिस पण कन्सिडर होणार आणि एक्स ॲक्सिस पण कन्सिडर होणार. बघा लक्षात येते. सो ही जी मोशन असते ह्याला म्हटलं जातं XY प्लेन. बघा फॉर एक्झाम्पल मी असा बॉल फेकलेला आहे आणि तो बॉल असा पुन्हा खाली येतोय. सो त्याच्यामध्ये दोन्ही ॲक्सिसचा विचार झाला ना. सो ह्या मोशनचं एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल, प्रोजेक्टाईल मोशन. या टॉपिकमध्ये आपल्याला याच्यावरती इन डिटेल स्टडी करायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, प्रोजेक्टाईल मोशन. मागच्या वेळेला प्रोजेक्टाईल मोशन ह्या टॉपिकचं नाव होतं. म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन ही फार इम्पॉर्टंट मोशन आहे. जे रॉकेट असतं ना, असं रॉकेट किंवा फायटर प्लेन्स असतात किंवा काहीतरी आपण समजा अगदी इतिहासामध्ये गेलं तर तोफगोळा असायचा ना, तोफगोळा असा जाणार आणि असा पडणार ना. सो टू डायमेन्शनल मोशन. बंदुकीची गोळी जर अशी वरती मारली तर अशी जाईल आणि अशी खाली पडेल ना, आणि सरळ मारली तर वन डायमेन्शनल मोशन. पण अशी जाऊन जर अशी आली तर दोन्ही ॲक्सिसचा विचार झाला ना. सो दोन्ही ॲक्सिस आले की ती मोशन कुठली म्हणायची, मोशन इन प्लेन, किंवा त्यालाच टू डायमेन्शनल मोशन म्हणलं. आणि एक सिम्पल एक्झाम्पल काय, प्रोजेक्टाईल मोशन. इथं सिम्पल एक्झाम्पल काय, एक स्ट्रेट लाईन मोशन, रेक्टिलिनियर मोशन, कुठलीही मोशन घ्या. मग इथं झालं एक्सचा पण विचार झाला आणि वायचा पण विचार झाला. बघा वरती पण चालले म्हणजे वाय ॲक्सिस आणि समोर पलीकडे पण चालले म्हणजे कोणाचा विचार झाला, एक्स वायचा. सो दोन ॲक्सिस ज्याच्यामध्ये येतील ती मोशन म्हणजे मोशन इन प्लेन. आणि याच्यावरती थोडासा जास्त स्टडी या टॉपिकमध्ये करायचा आहे, म्हणून टॉपिकचं नाव काय आहे, मोशन इन प्लेन. सो प्लेनचा अर्थ लक्षात आला. प्लेन म्हणजे XY प्लेन, दोन डायमेन्शन्स किंवा दोन ॲक्सिस आहेत बघा तिथं. ओके. सो मला सांगा, ह्या दोन ॲक्सिसमध्ये जर समजा पार्टिकल इथं कुठं तर असेल, पॉईंट P म्हणूया, तर ह्याच्या दोन पोझिशन्स मिळतील ना आपल्याला. एक एक्स पोझिशन मिळेल, एक वाय पोझिशन मिळेल. म्हणजे असं लिहितो ना आपण x, y. सो P इज द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड द पोझिशन इज डिफाईन्ड बाय द कोऑर्डिनेट्स x अँड y. एक्स आणि वायच्या मदतीनं काय केलं जातं, कोऑर्डिनेट्स डिफाईन केले जातात. मग इथून जर आपण असा ड्रॉ केला तर हा झाला पोझिशन वेक्टर, बरोबर ना. मग इथं थिटा झाला, मग हे कॉम्पोनंट झालं, हे कॉम्पोनंट, हे मग सगळा स्टडी रिझॉल्युशनचा तिथं येऊ शकतो. सो हे टू डायमेन्शनल मोशनमध्ये हे असं शक्य आहे. आणि त्याची सगळ्यात महत्त्वाची मोशन म्हणजे कुठली, प्रोजेक्टाईल मोशन. तिसरी बघूया आपण, मोशन इन स्पेस, ज्याला की मी 3 डायमेन्शनल म्हटलं ना, मोशन इन स्पेस. ओके. ही मोशन कशी असते बघा, ज्याच्यामध्ये एक्सचा पण विचार होईल, वायचा पण विचार होईल आणि झेडचा पण विचार होईल. सो इथे कुठेतरी पार्टिकल आहे समजा P, तर त्याला एक्स असेल, वाय असेल, ॲज वेल ॲज झेड असेल. सो ह्याचं एक्झाम्पल जे आहे, हे एक्झाम्पल म्हणूया गॅस मॉलिक्युल्स मोशन. गॅस मॉलिक्युल्स मोशन म्हणूया. एखादा गॅस मॉलिक्युल आहे बघा कंटेनरमध्ये. कंटेनर आता कसा असेल, लाईक याच्यावरतीच मी ड्रॉ करतो हवं तर, नाही ठीक आहे इकडे ड्रॉ करतो. हा एक कंटेनर आहे असं म्हणूया, क्यूब म्हणूया. इमॅजिन होतंय का बघा, दिस इज वन ऑफ द क्यूब. सो क्यूब म्हटलं गेला 3 डायरेक्शन आले का बघा, ही एक डायरेक्शन आली, ही डायरेक्शन एक आली, ही डायरेक्शन आली. ओके. सो ह्या क्यूबमध्ये गॅस मॉलिक्युल आहे, तर तो गॅस मॉलिक्युल बघा असाही जाऊ शकतो. चला, एक्स ॲक्सिस, तो असाही जाऊ शकतो, वाय ॲक्सिस, तो असा समोर पण येऊ शकतो ना, झेड ॲक्सिस. बघा तो असाही जाऊ शकतो, तो असाही येऊ शकतो, तो असाही वरती जाऊ शकतो. सो तिन्ही ॲक्सिसला तो रोटेट होऊ शकतो. 3 ॲक्सिस म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे, 3 डायमेन्शन. सो गॅस मॉलिक्युलचं जे एक्झाम्पल असतं ते एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो, मोशन इन स्पेस. बघा लक्षात येते का,
मोशन बेसिक फिजिक्समध्ये एक हा इम्पॉर्टंट टॉपिक घेतलाच जातो मोशनवरती. बरंचसं सर्क्युलर मोशन, पुन्हा रोटेशनल मोशन, ऑसोलेशन, ह्या बऱ्याचशा गोष्टी याच्यावरती डिपेंड असतात. सो 11thलाच मोशन जर व्यवस्थित समजली तर मग पुढं सोपं जातं शिकायला, पुढच्या कन्सेप्ट समजायला सोप्या जातात. ओके, सो मोशन, टॉपिक नेम इज मोशन इन प्लेन. ओके, पण त्याच्या आधी आपण बघितलं की मोशन 3 प्रकारामध्ये कशी डिवाइड झाली. सो मोशन एक असेल स्ट्रेट लाईनमध्ये, ज्याला की रेक्टिलिनियर म्हणूया. एक मोशन असेल की जी प्लेनमध्ये असेल, एक मोशन असेल जी की स्पेसमध्ये असेल. बरं, याच्याशिवाय सुद्धा बाकीच्या मोशन्स आहेत, पण ह्या बेसिक टाइप्स आहेत मोशनचे. मग सर्क्युलर मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे. ओके, ह्या सगळ्या मग पुढच्या बेसिक आपण म्हणतो ना सब मोशन्स, सब टाइप्स ऑफ द मोशन झाल्या. पण मेन टाइप्स ह्या 3, ह्या डिपेंड्स आहेत कोणावरती, डायरेक्शनवरती. ही एकाच डायरेक्शनला, ही 2 डायरेक्शनला आणि ही 3 डायरेक्शनला. सो दीज आर द टाइप्स ऑफ डिफरंट मोशन्स. आय होप की हे समजलं असेल. चलो नोट डाऊन करा. ओके, सो आता एखाद्या पार्टिकलची मोशन आली म्हणजे तिथं काय काय येणार आहे बघा. मोशन आली म्हणजे काय म्हटलं आपण, चेंज इन पोझिशन. ओके, सो आपण एक एक पॅरामीटर्स आता डिस्कस करत जाऊया. ओके, सगळ्यात पहिला पॅरामीटर घेऊया आपण, ज्याला की मी डिस्टन्स म्हणतो. डिस्टन्स, ज्याला इथं पाथ लेंथ असं म्हटलेलं आहे. डिस्टन्स म्हणजे काय, पाथ लेंथ. ओके, सो डिस्टन्स. सो आता पाथ लेंथ म्हणजे काय बघा, तर ॲक्च्युअल लेंथ कवर्ड बाय द पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट काही असेल, कवर्ड बाय द पार्टिकल इन मोशन. मोशनमध्ये पार्टिकलनं ॲक्च्युअल डिस्टन्स किंवा ॲक्च्युअल लेंथ किती कवर्ड केली, त्या ॲक्च्युअल लेंथला काय म्हटलं जातं, डिस्टन्स म्हटलं जातं. कारण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये फरक आहे ना. ही जी डिस्टन्स आहे ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे ना. झाले आपलं हे आधी, दिस इज द स्केलर क्वांटिटी, बरोबर ना. ही कशात मेजर केली जाते, SI युनिट मीटरमध्ये, आणि CGS युनिट सेंटीमीटरमध्ये, आणि डायमेन्शन्स लेंथ 1 मास 0 टाइम 0. फक्त लेंथ सांगितली जाईल ना. सो ॲक्च्युअल लेंथ आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एखादा पार्टिकल आहे, फॉर एक्झाम्पल म्हणूया, तो A पासून B कडे आला, काहीतरी 2 किलोमीटरला असं आपण म्हणूया. किलोमीटर घेतला, ॲक्च्युअल युनिट मीटर आहे पण आपण किलोमीटर घेऊया एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू. सो समजा पार्टिकल A पासून B पर्यंत आला, पुन्हा हा B पासून इथं काहीतरी 1 किलोमीटरला C पर्यंत. बघा काय म्हटलं मी, पार्टिकल A पासून B कडे जातो 2 किलोमीटर, पुन्हा B कडनं C कडे येतो 1 किलोमीटर. तर या केसमध्ये त्या पार्टिकलचं डिस्टन्स किती झालं बघा. सो डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल लेंथ आहे ना, ॲक्च्युअल पाथ लेंथ ट्रेस बाय द पार्टिकल. सो ॲक्च्युअल लेंथ किती झाली, जाताना 2 आणि येताना 1, सो 3 किलोमीटर. सो इथं डायरेक्शनचा काय विचार केला का बघा, +x आहे -x आहे, काही विचार केला नाही. जाताना किती गेला 2, येताना किती आला 1, सो टोटल किती झालं 3 झालं. सो 3 किलोमीटर इज द डिस्टन्स. हे जर डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत जर बघितलं असतं तर डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत काय असतं, जाताना 2 पण येताना 1, सो जातानाचा असेल +2, येतानाचा असेल -1, सो 2 - 1 करायचं 1 किलोमीटर. सो दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. लक्षात येते डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक. सो दिस इज द फर्स्ट पॅरामीटर that is called as distance. So distance is nothing but the actual distance covered by the particle किंवा actual path length of the particle covered in a particular time. एका ठराविक वेळेमध्ये एखाद्या पार्टिकलनं कंप्लीट केलेलं डिस्टन्स असेल त्याला काय म्हटलं जातं, पाथ लेंथ म्हटलं जातं किंवा डिस्टन्स म्हटलं जातं. सो दिस इज द एक्झाम्पल. ओके, चला नेक्स्ट सेकंड पॅरामीटर बघूया आपण आता, डिस्प्लेसमेंट.
सो आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मला सांगा. डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी. ओके, डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज वेक्टर क्वांटिटी. आता याचं SI युनिट डायमेन्शन वगैरे सगळं सेम, जे की डिस्टन्स होतं तेच ते लिहू शकता तुम्ही इथं. ओके, बट इट इज व्हॉट, इट इज द डिफरन्स, वजाबाकी आली बघा, डिफरन्स बिटवीन टू पोझिशन वेक्टर्स. बघा दोन वेक्टर्स आले ना आणि दोघांच्या मधला डिफरन्स झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डिस्प्लेसमेंटला नाव देऊया डेल्टा एक्स बार म्हणूया. सो x2 बार मायनस x1 बार, where x1 बार इज पोझिशन ऑफ किंवा पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट पॉइंट, पहिल्या पॉइंटचं पोझिशन, पहिल्या पॉइंटचं डिस्टन्स, आणि x2 इज व्हॉट, पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड पॉइंट, दुसऱ्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर झाला हा. म्हणून दोघांची काय केली, वजाबाकी केली. शेवटी दोघांची वजाबाकी म्हणजे येणारा आन्सर हे डिस्टन्सच असेल ना, डिस्प्लेसमेंटच असेल. सो मीटर असेल ना. सो मीटर इज SI युनिट, सेंटीमीटर इज CGS युनिट आणि लेंथ 1 इज द डायमेन्शन. हेच फक्त व्यवस्थित लिहा तुम्ही. सो दिस इज व्हॉट, चेंज इन पोझिशन. म्हणजे जर एक्झाम्पल मगाच्या सारखं घ्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं, समजा A कडनं पार्टिकल B कडं आला काहीतरी 5 किलोमीटर, पुन्हा B कडनं C कडं आला काहीतरी 3 किलोमीटर. ओके, सो हे मग कसं लिहिलं जातं बघा. देअरफॉर वेक्टरच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं मग, AC बार इज इक्वल टू AB बार मायनस BC बार. बघा, सो AC इज इक्वल टू AB मायनस BC असेल तर चालेल. सो AB किती आहे 5 मायनस BC किती आहे 3. सो 2 किलोमीटर इज द AC. सो इथं काय झालं बघा, डिफरन्स आला ना, बरोबर. किंवा याला आपण x1 आणि x2 म्हटलं तर चालेल, x किंवा असं म्हणूया. ठीक आहे, काय हरकत नाही, असं ठेवलं तरी चालेल. सो चेक करा, मगाच्या मध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय आला बघा. ओके, जर मला सांगा याच्याप्रमाणे ही जर डेफिनेशन लिहायचा प्रयत्न केला आपण, तर ॲक्च्युअल x2 कोण आहे, BC आहे, आणि मायनस x1 कोण आहे, AB आहे. सो BC किती आहे 3, AB किती आहे 5. सो किती आलं बघा, -2 किलोमीटर आलं. सो ह्या -2चा अर्थ काय, तर डायरेक्शन बघा कुठली आहे, निगेटिव्ह डायरेक्शन म्हणूया, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणूया. ओके, पार्टिकल इकडे आलाय ना आता. सो इकडे आला म्हणजे तो किती किलोमीटरवरती आहे, 2 किलोमीटरवरती असं म्हटलं तरी चालेल. बट ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट किती झालं, पार्टिकलचं मॅग्निट्यूडमध्ये 2 झालं. आणि हे जर डिस्टन्सच्या बाबतीत म्हटलं तर 5 आणि 3 8 झालं असतं ना. पण डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत काय केलं, 5 - 3 केलं. सो इट इज 2 किलोमीटर. सो 2 किलोमीटर इज द डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट इज द डिफरन्स बिटवीन two position vectors or difference between simple two positions of the particle. So हा झाला दुसरा पॅरामीटर, डिस्प्लेसमेंट. समजला, चला लिहून घ्या हे. नेक्स्ट वी विल डिस्कस अनदर पॅरामीटर. ओके, सो थर्ड पॅरामीटर इज average velocity. average velocity. So we will see what is meant by average velocity. याला मी V बार ॲव्हरेज असं म्हणतो. सो आता आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे व्हेलॉसिटीचा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा डिस्टन्स अपॉन टाइम असं पण म्हणतो. पण नक्की डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम लिहायचं का डिस्टन्स अपॉन टाइम लिहायचं, हे कशावरून ओळखायचं, तर हे इथं काय आलेलं आहे, व्हेलॉसिटी आलं, याच्यावरून ओळखायचं. आता व्हेलॉसिटी म्हणजे कसला आहे, स्केलर आहे का वेक्टर आहे, तर वेक्टर आहे. मग वेक्टरसाठी आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट पैकी कोण वापरावं लागेल, डिस्प्लेसमेंट वापरावं लागेल. तर आधी मी बेसिक डेफिनेशन लिहितो व्ही ॲव्हरेजची. सो व्ही ॲव्हरेज इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अगदी सोपी डेफिनेशन, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथं डिस्टन्स घेऊन चालेल का, नाही का, तर डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे. सो डिस्प्लेसमेंट घ्या. सो डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. सो वी कॅन डिफाइन द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, सो इट इज रेट ऑफ चेंज ऑफ असं म्हटलं तरी चालेल,
इट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हेच आहे इन्स्टंटेनियस विलॉसिटीला सुद्धा हीच डेफिनेशन वापरली तरी सुद्धा चालू शकेल बघा. रेट ऑफ चेंज ऑफ डेरिव्हेटिव्ह आलं बघा तिथे. ओके, सो देअर फॉर मी हीच डेफिनेशन अशी लिहू. सो व्ही ॲव्हरेज बार इज इक्वल टू मगाशी कसं लिहिलं होतं आपण x2 मायनस x1 बार अपॉन t2 मायनस t1. सो दिस इज वॉट, दिस इज द डेफिनेशन ऑफ द व्हिलॉसिटी. आता SI युनिट सांगा व्हिलॉसिटीचं. SI युनिट वरती मीटर आहे, खाली सेकंद आहे, सो मीटर पर सेकंद. CGS युनिट सांगा सेंटीमीटर पर सेकंद. आणि डायमेन्शन्स लिहा. डायमेन्शन्स लेंथ आहे 1, मास नाही आहे 0, टाइम आहे पण खाली आहे म्हणून टाइम -1. सो दिस इज वॉट, दिस इज द डेफिनेशन ऑफ द ॲव्हरेज व्हिलॉसिटी. ओके, किंवा सिंपल असं म्हटलं तरी चालेल, रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट अँड टाइम. सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवणे, बट मॅथमॅटिकल ही डेफिनेशन लक्षात ठेवायची. सो जे काही डिस्प्लेसमेंट असेल आपण टाइम काढले की आपल्याला काय मिळणार आहे, ॲव्हरेज व्हिलॉसिटी मिळणार आहे. आता सेम असंच बघा, चौथा पॅरामीटर जो आहे त्याला ॲव्हरेजच म्हणतो मी, ॲव्हरेज. फक्त व्हिलॉसिटीच्या ऐवजी काय म्हणतो मी, स्पीड म्हणतो. सो ॲव्हरेज स्पीड बघा, ॲव्हरेज व्हिलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड. आता व्हिलॉसिटीच्या ऐवजी स्पीड आलेलं म्हणजे हे स्केलर डिफाईन झालं पाहिजे. सो ॲव्हरेज स्पीड मी असं म्हणतो, स्पीडला यस देतो. सो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू, आता डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय येणार आहे, डिस्टन्स येणार आहे आणि आपण काय म्हणणार, टाइम येणार आहे. किंवा ह्यालाच पाथ लेंथ अपॉन टाइम म्हटलं तरी चालेल. ओके, सो इट इज द रेशो ऑफ पाथ लेंथ टू टाइम. सिंपल डेफिनेशन लक्षात राहण्यासाठी, समजण्यासाठी. सिंपल पाथ लेंथ अपॉन टाइम म्हणजे काय असतं, तर ॲव्हरेज स्पीड असतं. सो स्पीडला डिस्टन्स घ्यायचं आणि व्हिलॉसिटीला डिस्प्लेसमेंट घ्यायचं, हा एवढा महत्त्वाचा फरक आहे. बाकी SI युनिट सेम, CGS युनिट सेम, डायमेन्शन सेम, हे बाकीचं सगळं सेम आहे, फक्त डेफिनेशनमध्ये थोडासा फरक आहे. सो दिस इज नथिंग बट द ॲव्हरेज स्पीड. सो दिस इज द फोर्थ पॅरामीटर, ॲव्हरेज स्पीड. चला हे लिहून घ्या. नेक्स्ट अजून 5वा पॅरामीटर आहे, 6वा पॅरामीटर आहे. 5 आणि 6 अजून 2 पॅरामीटर्स बघूया आपण. ओके, सो फिफ्थ पॅरामीटर इज instantaneous velocity. Instantaneous इंस्टंटेनियस बघा जर असा शब्द आता काय आहे हा, इंस्टंटेनियस व्हिलॉसिटी. मी याला व्ही इंस्टंटेनियस म्हणतो, बार म्हणतो, शेवटी व्हिलॉसिटी आहे, वेक्टर आहे ना. सो इन्स्टंटेनियसचा अर्थ समजून घ्या आधी. एक कुठलाही इन्स्टंट घ्या, एनी इन्स्टंट, कुठलाही इन्स्टंट घेतला की त्याला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी. ओके, सो इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटीमध्ये टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. एनी टाइम घेतलेला आहे म्हणजे टाइमवरती हा शब्द आलेला बघा, इन्स्टंटेनियस. ओके, मग या केसमध्ये काय केलं जातं, तर लिमिट घेतलं जातं. लिमिट कुणाचं, टाइमचं. dt टेन्स टू 0 आणि हे आपलं काय असेल, व्हिलॉसिटी आहे ना. सो मगाशी कसं लिहिलं होतं आपण, हे x2 बार मायनस x1 बार अपॉन t2 मायनस t1. मगाचाच हा फॉर्म्युला आहे, फक्त लिमिट काय आलं, dt टेन्स टू 0. सो टाइम इज व्हॅरिएबल, याचा अर्थ व्हॅरिएबल टाइम आहे ना. हीच डेफिनेशन अशी लिहिली तरी चालते, लिमिट ऑफ dt टेन्स टू 0 dv बार अपॉन dt. दिस इज वॉट, इंस्टंटेनियस व्हिलॉसिटी. ओके, सो मगाशी जी डेफिनेशन लिहिली होती तीच पुन्हा लिहिली तरी चालेल. द रेट ऑफ किंवा द टाइम रेट ऑफ किंवा ठीक आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ, फॉर्मॅट एकच ठेवा, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज इंस्टंटेनियस व्हिलॉसिटी. सेम जशी ॲव्हरेज व्हिलॉसिटी होती ना तशीच ही काय झाली, इंस्टंटेनियस व्हिलॉसिटी झाली. नेक्स्ट, इंस्टंटेनियस स्पीड.
instantaneous speed. Okay, so this is what, again this is related to the average speed. Okay, so average speed जे आपण घेतलेलं होतं, instantaneous speed is the speed of an object at a given instant of time. It is speed of an object at given instant of time. आता फार इम्पॉर्टंट काय डेफिनेशन नाही आहेत ह्या दोन, हे सगळं थिअरॉटिकल मांडलेलं आहे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही एवढंच. ह्याच्यामध्ये सुद्धा टाइम इंटरवल लिमिट dt टेन्स टू 0 म्हटलं तरी चालेल. सो स्पीड म्हणूया आपण इन्स्टंटेनियस. सो हे मगाशी काय म्हणलं होतं आपण, ॲव्हरेज स्पीड अपॉन टाइम. सो d अपॉन dt. वी कॅन राईट द डेफिनेशन ऑफ द इन्स्टंटेनियस स्पीड. आता बाकीचं SI युनिट, CGS युनिट, डायमेन्शन ह्या सगळ्या गोष्टी कशा असतील, सेम असतील. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर्स रिलेटेड टू द आवर फर्स्ट पॉइंट, दॅट इज वी कॅन से दॅट. अजून हे आपण 1D मोशन मधलं सुरू आहे. 1D मोशन म्हणजे काय, रेक्टिलिनियर मोशन. सो दिस इज अबाउट द ऑल पॉइंट्स रिलेटेड टू द रेक्टिलिनियर मोशन. अजून रेक्टिलिनियर मोशनचं आहे आपल्याला बघायचं आहे. चला हे लिहून घ्या. ओके, चला आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया. इथपर्यंत समजलं असेल आता सगळ्यांना. आता काय बघा पुढं, ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन आहे. ग्राफिकल सोपं आहे हे सुद्धा, डोंट वरी, डेफिनेटली प्रत्येकाला समजणार. ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. आपण अजून 1 डायमेन्शन मध्येच आहोत. ओके, ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. सो याच्यामध्ये काय करायचं, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ घ्यायचे, कन्सिडर करायचे. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टाइम मध्ये काय रिलेशन असेल हे बघायचं. सो पहिला पॉइंट बघूया आपण. पहिला पॉइंट काय आहे, सपोज ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट आहे असं आपण म्हणूया. ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं एका जागेवरतीच उभा आहे, लाईक दिस. 1 मिनिट झालं, 2 मिनिट झालं, 3 मिनिट झालं, 1 तास झालं मी एका जागेवरती उभा आहे. मग मला सांगा, जर मी एका जागेवरती उभा असेल तर माझं काय कॉन्स्टंट असेल, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट असेल. डिस्प्लेसमेंट चेंज होणार नाही. मग डिस्प्लेसमेंटच बदलेला झालंय तर व्हेलॉसिटी येईल का तिथं, नाही. सो माझी व्हेलॉसिटी काय झाली, 0 झाली. लक्षात येत आहे. सो माझं डिस्प्लेसमेंट 0 आहे म्हणता येणार नाही, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे असं म्हणा. बरं, मी जर इनिशियल पोझिशनला असतो तर ठीक आहे, डिस्प्लेसमेंट 0 म्हणा, मग ग्राफ काढताच येणार नाही. त्यामुळे मग मी काय करतो पहिल्यांदा, की समजा 0 पॉईंट तिथं कुठं आहे आणि 0 पासून मी समजा 1 किलोमीटर चालत येऊन 1 किलोमीटरवरती येऊन थांबतो. म्हणजे आता माझं डिस्प्लेसमेंट किती झालं, 1 किलोमीटर झालं. पण आता मला सांगा, इथनं पुढे मी हलतच नाही जागेवरनं, तर माझं 1 मिनिटानं डिस्प्लेसमेंट किती असेल, 1 किलोमीटर. 2 मिनिटांनी किती असेल, 1 किलोमीटर. 3 मिनिटानं 1 किलोमीटर. म्हणजे जसं टाइम चाललेला आहे पण माझं जे 1 किलोमीटर डिस्प्लेसमेंट आहे ते चेंज होतंय का, होत नाहीये. त्यामुळे माझं डिस्प्लेसमेंट हे थ्रू आउट टाइम कॉन्स्टंट असेल. 1 किलोमीटर का घेतलं समजतंय, जर मी 1 किलोमीटर घेतलं नाही तर मग 0 आला असतं ना, मग ग्राफच आला नसता. मग ग्राफ येण्यासाठी मी काय करतो बघा. आता ॲज युज्युअल लक्षात ठेवा, टाइम इज ऑन एक्स ॲक्सिस अँड डिस्प्लेसमेंट इज ऑन वाय ॲक्सिस. आता सुरुवातीला मी इथं होतो इनिशियली. ओके, समजा मी कुठल्याही एका डायरेक्शनला, कुठलीही डायरेक्शन घ्या, +x घ्या, -x घ्या, +y -y z, कुठलीही डायरेक्शन घ्या, मी त्या डायरेक्शनला 1 किलोमीटरला गेलो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे असं डिस्प्लेसमेंट असणार ना, हे काय तर 100 मीटर, 200 मीटर, 300, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. समजा मी इथं आलो. सो दिस इज दिस इज 1 किलोमीटर डिस्प्लेसमेंट. समजा मी इथे येऊन थांबलेलो आहे सुरुवातीला.
जेव्हा टाइम किती असेल, टाइम इज इक्वल टू 0. आता टाइम वाढला, मी तिथंच आहे. टाइम वाढला, मी तिथंच आहे. टाइम वाढला, मी तिथंच आहे. टाइम वाढत चाललेला आहे आणि मी तर काय हलत नाही आहे. सो माझं प्रत्येक वेळेला डिस्प्लेसमेंट कसं येणार, तेवढंच येणार ना. म्हणजे लाईन कशी मिळेल, स्ट्रेट लाईन मिळाली का. माझं थ्रू आउट डिस्प्लेसमेंट किती आहे, 1 किलोमीटर आहे बघा. लक्षात येते का. सो when t is equal to 0, x is equal to 1 किलोमीटर. एक्झाम्पल घेतले 1 किलोमीटर, असं काही नाही, 1 मीटर म्हणू शकतो आपण. अँड वेन t is not equal to 0, अरे x is equal to अगेन 1 किलोमीटर बघा. किंवा t ग्रेटर दॅन 0 म्हणे, नॉट इक्वल टू 0 पेक्षा. समजते का बघा प्रॅक्टिकली. समजा टाइम 0 आहे इथं, तेव्हा मी इथं होतो, 1 किलोमीटर येऊन थांबलेलो आहे मी. चला आता इथनं पुढे मोजायला सुरू करूया आपण. टाइम 0 आहे, 1 किलोमीटर, 1 मिनिट मी इथंच आहे, 2 मिनिट मी इथंच आहे. सो टाइम वाढत चाललेला आहे. सो टाइम ग्रेटर दॅन 0, बरोबर. मग अगदी तुम्ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हटलं तरी चालेल. बघा इथं आले का. सो या दोन्ही कंडिशन्स आपण अशा लिहू शकतो ना. सो प्रत्येक वेळेला माझं जे काही डिस्टन्स आहे ते किती मिळते चेक करा, 1 किलोमीटर, 1 किलोमीटर, 1 किलोमीटर. सो वी कॅन से दॅट ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. ओके. सो एखादा सेंटेन्स वाटल्यास लिहूया. वेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. रेस्ट म्हणजे एका जागेला ना, कॉन्स्टंट पोझिशन. रेस्ट म्हणजे कॉन्स्टंट पोझिशन. बघा तुम्हाला समजेल अशा भाषेत मी देतो, बुकमधलंच लिहायला पाहिजे असं काही नाही. वेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, इट्स अ डिस्प्लेसमेंट, इट्स अ डिस्प्लेसमेंट इज कॉन्स्टंट थ्रूआउट टाइम. ओके. दुसरंही सेंटेन्स लिहा. thus as time increases, the position of an object is not changing. बरोबर ना. पोझिशन चेंज होते का, नाही, इज नॉट चेंजिंग. हेन्स displacement is constant and velocity is 0. कारण velocity म्हणजे काय असतं, dx अपॉन dt असतं ना, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. सो v इज इक्वल टू d बाय dt, कॉन्स्टंट म्हणतोय मी. सो इज इक्वल टू 0. So this is our first graph, that is when object is at rest. I hope की हे समजलं असेल सगळ्यांना. प्रॅक्टिकली समजून घ्या, बुकमधला रट्टा मारायची काही गरज नाही आहे. कन्सेप्ट महत्त्वाची मोशनची आपल्याला समजली पाहिजे. चला लिहून घ्या फास्ट हे. अजून एक बघूया. दिस इज आवर फर्स्ट ग्राफ, दॅट इज वेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. कळतंय ग्राफचं रिलेशन, कळतं का बघा सगळ्यांना, एक्स आणि वाय ॲक्सिस. चलो, ऑब्जेक्ट विथ यूनिफॉर्म वेलोसिटी अलॉन्ग पॉजिटिव एक्स एक्सिस. ऑब्जेक्ट विथ यूनिफॉर्म वेलोसिटी अलॉन्ग पॉजिटिव एक्स एक्सिस. तर ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म वेलोसिटी अलॉन्ग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे म्हणूया, आणि मी ऑब्जेक्ट आहे. तर मी चाललेलो आहे एका युनिफॉर्म वेलोसिटीने. माझं स्पीड कसं आहे, वेलोसिटी कशी आहे माझी, कॉन्स्टंट आहे. एकाच स्पीडनं चालली आहे गाडी किंवा ऑब्जेक्ट. मी एकाच स्पीडनं चाललोय ना, 10च्या स्पीडनं चाललेलो आहे. ओके. मग या केसमध्ये काय होते सांगा, डिस्प्लेसमेंट काय होईल सांगा. मी आधी इथं होतो, इनिशियली टाइम समजा 0 आहे. चला गाडी सुरू केली, 10चं स्पीड घेतलं मी, सॉरी सुरुवातीला 0 आहे, आता मी 10चं स्पीड घेणार. सो 10चं स्पीड घेतलं. चला 10च्या स्पीडनं चाललो मी, 10च्या स्पीडनं चाललो, 10च्या स्पीडनं चाललो, 10च्या स्पीडनं चाललो. डिस्प्लेसमेंट काय होत चाललेलं आहे, अरे वाढत चाललंय ना डिस्प्लेसमेंट. बघा 10च्या स्पीडनं
भले तुम्ही स्पीड किती पण ठेवा, पण कॉन्स्टंट स्पीड ठेवा, समजा 5चं ठेवलंय तरी हळूहळू जाणार आहे, पण डिस्प्लेसमेंट काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. 1 मिनिट गेला, 2 मिनिट गेला, मी पुढंच चाललेलो आहे ना, साहजिकच माझी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. बरं व्हेलॉसिटी वाढली तरी काय हरकत नाही, पण आपण इथं नाव काय घेतलंय, युनिफॉर्म व्हेलॉसिटी. सो मी 10च्या स्पीडनं चाललेलो आहे. सो 10च्या स्पीडने इथं आलो, आता 10च्या स्पीडने इथं आलो, आता इथं आलो. सो डिस्प्लेसमेंट वाढतंय ना जसं टाइम वाढेल तसं. सो या केसमध्ये ग्राफ कसा येणार मग सांगा, दिस इज टाइम, दिस इज डिस्प्लेसमेंट. सो सुरुवातीला मी इथं होतं ना, सो माझं डिस्प्लेसमेंट वाढलं, अजून वाढलं, अजून वाढलं, अजून वाढलं. सो मला ग्राफ असा मिळत जाईल बघा. हे कळतंय का तुम्हाला बघा. सुरुवातीला 0ला मी इथंच होतो, एका मिनिटानं, इथं 1 मिनिट आहे सपोज, एका मिनिटानं मी इथं असेल ना, इथं असेल ना, इथं म्हणजे मला हा पॉईंट मिळाला. पुन्हा दुसऱ्या मिनिटाला मी आता 2 मिनिटं झाली इथं आहे, तेव्हा मी इथून कुठं असेल, वरती असेल, इथं असेल. सो मला हा पॉईंट मिळाला. पुन्हा इथं मला हा पॉईंट मिळाला बघा. 3 पॉईंट्स मिळाले, म्हणून मी हे 3 पॉईंट जोडले, म्हणजे 4 पॉईंट जोडले, हा आणि हे 3. सो मला लाईन अशी मिळाली ना, लक्षात आलं. सो याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. बघा जसं टाइम वाढेल तसं एक्स पण काय चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे, कारण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं आपण काय चाललेलं आहे, पुढं चाललेलं आहे. सो आपण इथं मग मागासारखं लिहा, इफ टी इज इक्वल टू 0, समजा टाइम 0 असेल तर माझं एक्स काय असेल, डिस्प्लेसमेंट ऑल्सो 0 असेल. पण जर टाइम ग्रेटर दॅन 0 असेल तर मात्र एक्स इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0 म्हणूया आपण. ओके, आणि ह्या दोन्ही केसमध्ये व्हेलॉसिटी कशी आहे, इज कॉन्स्टंट. सो जेव्हा मी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं जाईन तेव्हा मला हा ग्राफ असा बघायला मिळेल. सो दिस इज माय कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सिन्स व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट, डिस्प्लेसमेंट इज प्रोपोर्शनल टू, thus velocity is constant, the displacement is directly proportional to elapsed time असं म्हटलेलं आहे. elapsed म्हणजे changing time, elapsed. This is the conclusion, we can say that. So this is the second graph, when object with uniform velocity along positive x-axis. समजलं. चल तिसरा ग्राफ बघूया, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म वेलोसिटी along negative x-axis. ऑब्जेक्ट विथ uniform velocity along negative x axis. मगाच्या सारखाच ग्राफ आहे, फक्त चेंज काय आहे बघा. आता मी मगाशी कसं होतो, सुरुवातीला तिथून मी इकडे आलो, डिस्प्लेसमेंट वाढलं. आता मी काय म्हणतो, मी तिथं आहे सध्या. सो तिथं आहे म्हणजे सुरुवातीलाच माझं डिस्प्लेसमेंट कसं आहे, जास्त आहे. वेट, ओके. सो सुरुवातीलाच माझं डिस्प्लेसमेंट हे जास्त आहे. माझा टाइम वाढतोय तसा मी इकडे येतोय बघा, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे तिकडून मी इकडे यायला लागलेलं. सो डिस्प्लेसमेंट काय होत चाललेलं आहे, कमी कमी होत चाललेलं आहे. सो सुरुवातीला टाइम 0 म्हणतो. सो सुरुवातीला मी इथं होतो बघा, जेव्हा डिस्प्लेसमेंट सगळ्यात जास्त होतं. पण आता टाइम वाढला, डिस्प्लेसमेंट कमी झालं. सो इथं आलो मी, या ठिकाणी आलो बघा. या दोघांचा मिळून पॉईंट घेतो ना आपण. पुन्हा मी टाइम वाढवला, पुन्हा डिस्प्लेसमेंट खाली आलं इथं. सो हा पॉईंट मिळाला. पुन्हा टाइम इथं मिळाला. सो डिस्प्लेसमेंट कमी कमी होत चाललेला आहे. सो याचा अर्थ काय, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. मग अशा आपण डायरेक्टली शब्द वापरलाय ना. सो डायरेक्टलीच्या ठिकाणी फक्त शब्द कुठला वापरायचा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. बाकी मगाचंच कन्क्लुजन तुम्ही इथं लिहायचं. ओके. सो इथं काय, सुरुवातीला टाइम 0 आहे बघा, तेव्हा डिस्प्लेसमेंट आपलं कसं आहे, मॅक्सिमम आहे म्हणतो मी, आहे का. आता टाइम काय होत चाललेला आहे, 0 पेक्षा वाढत चाललेला. सो डिस्प्लेसमेंट काय होत चाललेलं आहे, मिनिमम. म्हणजे डिस्प्लेसमेंट डिक्रीज होतंय, डिक्रीज का, तर निगेटिव्ह एक्स ॲक्सिस घेतलंय म्हणून.
So displacement is decreasing with respect to time. So this is our third point, that is object with uniform velocity along negative x axis. समजलं? हा झाला आपला तिसरा ग्राफ. नेक्स्ट चौथा ग्राफ बघूया. और फोर्थ ग्राफ इज ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन. ऑब्जेक्ट performing oscillatory motion. ऑसिलेटरी म्हणजे काय? ऑसिलेशन्स. तर सेम मगाच्या सारखी केस घेऊ आपण. एक्स ॲक्सिस टाइम, वाय ॲक्सिस डिस्प्लेसमेंट. समजा सुरुवातीला आपण इथं आहे, दिस इज आवर इनिशियल पॉईंट, जेव्हा टाइम 0 आहे तेव्हा. सो डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे असं आपण म्हणूया. आता दुसरा आणि तिसरा ग्राफ मिक्स करायचा. म्हणजे काय, समजा मी इकडं चाललोय पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, माझं डिस्प्लेसमेंट काय वाढेल, काय होईल, वाढेल. इथं आलो, पुन्हा मी तिकडून मागं आलो, चला पुन्हा डिस्प्लेसमेंट कमी झालं, पुन्हा माझ्या पोझिशनला आलो, पुन्हा मी तिकडंच गेलो, पुन्हा डिस्प्लेसमेंट वाढलं, पुन्हा मागे आलो, पुन्हा पुढे गेलो, पुन्हा मागे आलो. सो ही जी मोशन आहे याला कसली मोशन म्हटलं जातं, ऑसिलेटरी मोशन म्हटलं जातं. सो या केसमध्ये हे जे आहे याचा अर्थ काय बघा, डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम, आणि हे जे आहे त्याचा अर्थ डिस्प्लेसमेंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. सिंपल ना, लक्षात येते. व्हेलॉसिटी मात्र कशी आहे, व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट, युनिफॉर्म आहे मात्र सगळ्यांमध्ये, त्यामुळे हे सगळं एकसारखं दिसायला. सो झिगझॅग मोशन मिळाली बघा, याला कसली मोशन म्हणायचं, ऑसिलेटरी मोशन म्हणायचं. सो हे कॉम्बिनेशन झालं कुणाकुणाचं, ग्राफ दुसरा आणि ग्राफ तिसऱ्याचं कॉम्बिनेशन झालं. ओके, सो वी विल गेट द ऑसिलेटरी मोशन. इट मीन्स व्हॉट, ॲज डिस्प्लेसमेंट increases as and decreases with time. असं झाल्यामुळे काय होईल, द ऑसिलेटरी मोशन ऑकर्स. ऑसिलेटरी मोशन तयार झाली ना, कशामुळं, जसं डिस्प्लेसमेंट एकदा वाढतंय आणि एकदा कमी होतंय. सो या सगळ्या प्रोसेसमुळे काय झालं, ऑसिलेटरी मोशन काय झाली तिथं तयार झाली. सो दुसऱ्या आणि तिसऱ्या ग्राफचं आपण थोडक्यात तिथं काय केलं, कॉम्बिनेशन केलेलं आहे. अजून एक ग्राफ बघूया लास्टचा. ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशन आहे बघा. आता व्हेलॉसिटी मात्र इथं कशी घ्यायची, कॉन्स्टंट घ्यायची नाही. सो ऑब्जेक्ट, लास्ट फिफ्थ नंबर, 1 2 3 4, yes, object is in non-uniform motion. आता मात्र व्हेलॉसिटी कशी असणार आहे, कॉन्स्टंट नसणार आहे. ओके, सो व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट नसेल तर मिळणार जे काही डिस्प्लेसमेंट असेल ते सेम असेल का, नाहीतर ते आपल्याला वेगवेगळं मिळत जाईल. सो काय करायचं याच्यामध्ये, ॲज युजल एक्स ॲक्सिसवरती टाइम, वाय ॲक्सिसवरती डिस्प्लेसमेंट. समजा पहिला टाइम घेऊया तेव्हाचं काहीतरी इथे डिस्प्लेसमेंट आहे x1 म्हणूया. ओके, समजा इथे x2 घेऊया, इथं t2 घेऊया, इथं t3 घेऊया, इथं t4 घेऊया. ठीक आहे. सो प्रत्येक वेळेला आपल्याला पॉईंट्स मिळत जातील. हा पॉईंट मिळाला, x3 मिळाला इथं समजा असं आपण म्हणूया, आणि समजा x4 मिळाला इथं असं आपण म्हणूया. बघा, ए पॉईंट मिळाला, बी मिळाला, सी मिळाला आणि आपण डी मिळाला असं म्हणूया. सो स्लोप मिळाले की बघा, ए टू बी, बी टू सी आणि सी टू डी. लक्षात आलं. सो याच्यामध्ये आपण हे ग्राफ असे मिळतात बघा मगाच्या सारखे, ए कडनं बीला, बी कडनं सीला आणि सी कडनं डी. चालेल. सो याच्यामध्ये दोन स्लोप काढले जातात. एक ए टू डी सुद्धा मिळेल ना स्लोप, ए डी स्लोप म्हणूया आपण, ए डी स्लोप. ॲज वेल ॲज बी टू सी पण मिळेल ना, त्याला बी सी स्लोप म्हणूया आपण. बघा लक्षात येतं का. आणि हे नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी असल्यामुळे डिस्प्लेसमेंट काय होत चाललेले आहेत, प्रत्येक वेळेला चेंज होत चाललेले आहेत. म्हणजे डिस्प्लेसमेंट इथं चेंज होण्याची कंडिशन्स काय आहेत बघा, का तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये म्हणून. मग याचं कन्क्लुजन काय केलं जातं, तर ह्या सगळ्यांचा ॲव्हरेज पॉईंट एक काढला जातो इथं,
आणि ज्याला टाईम म्हटलं जातं t0 आणि ज्याला डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं x0. बघा हा ॲव्हरेज पॉईंट काढला जातो लाईक दिस. त्याचा स्लोप काढतो वाटल्यास मी ॲव्हरेज पॉईंटचा. हा स्लोप झाला ॲव्हरेज पॉईंटचा. ओके, सो ॲव्हरेज पॉईंट is calculated. Average point is calculated at which displacement is x0. तेव्हा डिस्प्लेसमेंट किती असेल x0 असेल आणि टाइम किती असेल t0 असेल. सो नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर बघा ही सगळी डिस्प्लेसमेंट वेगवेगळी मिळत आहेत ना. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते तर मात्र डिस्प्लेसमेंट सगळे एकसारखे कॉन्स्टंट मागाच्या ऑसिलेटरी मोशन सारखे आपल्याला मिळत गेले असते. परंतु व्हेलॉसिटी ही इथं कशी आहे नॉन युनिफॉर्म आहे, त्यामुळे ग्राफ हा आपल्याला असा मिळेल. सो दिस इज द फिफ्थ ग्राफ. ओके, सो दीज आर द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द मोशन. अजून आपण 1D मोशनमध्येच आहोत. याच्या पुढे अजून आपण ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी टाइमचे ग्राफ बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग 2D मोशनकडे जायचं आहे. सो आपण पुढच्या लेक्चरला ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी टाइमचे थेरी बघूया आणि मग त्याच्यावरले काही MCQs आहेत ते डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरला. ओके, आपण थांबूया इथं. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.